धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी 1308 मतदान केंद्रावर मतदान झालंय। धाराशिवमधील स्ट्रॉंग रूम बाहेर 36 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पहारा आहे। स्ट्रॉंग रूम बाहेर बंदोबस्तासाठी एसआरपीएफची एक तुकडी तैनात आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 55 जागेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली। त्याबरोबर पंचायत समितीच्या सुद्धा 110 जागेसाठी प्रक्रिया पार पडलेली आहे। या स्ट्रॉंग रूमच्या भोवती जवळजवळ 36 पोलिसांचा पहारा जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण दक्षता जी आहे ती प्रशासनाने घेतलेली आहे। माजी मंत्री आमदार तानाजी सावंत असतील, दुसरं भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रतिष्ठा जी आहे त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पणाला लागलेल्या आहेत आणि याचं चित्र जे आहे ती उद्या निकाल लागल्यानंतर स्पष्ट होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अभिजित बिशेसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।